सगळ्यांचं स्वागत मी एकटाच करणार नाहीये, तर पुढच्या कलाकाराचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुष्कर श्रोत्रिय. खरंच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुपर डुपर हिट झालाय. याचं मुख्य कारण म्हणजे या सर्व कलाकारांचं आपल्याला लागलेलं व्यसन. म्हणजे हा कार्यक्रम बघितल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्याला. खरं आहे की नाही? मग आणि यातल्या एका व्यक्तिमत्वाचं इतकं वेड लागलेलं आहे की म्हणजे ह्याच्याशिवाय हा कार्यक्रम म्हणजे चकण्याशिवाय पार्टी. अत्यंत निरागस चेहऱ्याचा, शांत स्वभावाचा, जोरदार टाने आपण त्याचं स्वागत करूया भाऊ कदम याचं. भाऊ, आम्हाला खरंच तुझा खूप अभिमान आहे. थँक्यू. आणि आम्हाला खूप बरं वाटतंय आज तू इथे समोर बसलायस. पण पूर्ण वेळ बसणार आहेस ना? हो हो. मध्ये एखादी सुपारी वगैरे नाही ना बाजूची? मध्ये जाऊन टेम्पोची काच वगैरे पुसून नाही येणार? टेम्पोची काच पुसणं माहिती आहे? टेम्पोची काच नाही म्हणजे सुपारी म्हणून जायचं आणि फक्त असं असं करून टेम्पोची काच पुसून असं काय करणार आहेस? नाही ना? पूर्ण वेळ नक्की बसणार? हो हो. बरं भाऊ, 200 एपिसोडचा प्रवास काय वाटतंय तुला? एवढंच नाही, खूप अजून करायचे एपिसोड. हां, त्यामुळे इथेच थांबायचं नाहीये. अरे बिलकुल नाही. इकडे संपलं नाही पाहिजे. अजून काय काय बोलायचं वाटतंय. हां, पण बघू. आणि एवढे विनोद करतोस, लोकांना हसवतोस, पण हे सगळे जोक तू पाठ का नाही करत भाऊ? एकदा पाठ कर सगळे जोक. जोक पाठ काय करायचे? पाठ करून मजा नाही. कानात सांगावे का लागतात? नाही, एखादा जाऊ शकतो. आता असं होत नाही. एखादा नाही, बऱ्याच वेळा. तसं आता अरे तसं नाही. मी आणि प्रसाद ओक पुराव्याशिवाय बोलत नाही. आमच्याकडे पुरावे पुराव्याशिवाय बोलत नाही. बघ पुरावा इकडे भाऊ, इकडे पुरावा आहे. आणा मला तुमची पोरगी लय आवडती आणि आणि आमचं लग्न करून. आणि मला तुमची पोरगी लय आवडते. मी काय बोलायचं? नाही हो तू फालतू ते एकदम जबरी फालतू म्हणजे कायच्या काय मॅडम? एक नंबर काय काय चालवलं काय तुम्ही? अरे कोण आले बघा, माझे सगळे विद्यार्थी आले इथे. असू द्या असू द्या. तर आता अच्छा अच्छा अच्छा, तुम्हाला काय बोलायचं आहे का बाई? मला बोलायचं ना. असं कसं? आज कसा सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे. काय नाही, ते स्क्रिप्ट आठवते तेवढ्या वेळात. सर, हा बॉक्स घेऊन ठेवा तुम्ही. काय होतं, यांना चष्मा लावायची सवय इथे. त्याच्यामुळं असं खालीवर खालीवर करून त्यांची केस गेली. म्हणजे ते केस येण्यासाठी चष्म्याची केस घेणं गरजेचं आहे. ऍक्च्युली हा मी ह्याला दिलेला विनोद, हा विसरला म्हणून मी घेतला. तुम्ही उभं राहिलं तर फार आनंद वाटेल आम्हाला. तर त्यांच्या नावावर विनोद करू नका असं त्यांनी सांगितलं. पण बघा आपण काय बोलायचं, महेश कोठारेंनी त्यांच्यावरती डायलॉग लिहिलाय. तर ओ मट स्पृहा. हा पण विसरलो. वा भाऊ, तुला इथे बसण्याची विनंती करतो. थँक्यू थँक्यू सो मच. माझ्या शेजारी बस, मी सांगेन तुला काय काय. आणि आता पुढच्या कलाकाराचं स्वागत करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतोय आनंद इंगळे यांना. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार. हवा येऊ द्या 200 एपिसोड्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. वा वा, थँक्यू. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी सगळ्यांचं या स्वागत करूया. मला नेहमी प्रश्न पडतो की हवा येऊ द्या खरं तर कार्यक्रम पुण्याचा नाही आहे.
तरी 200 एपिसोड कसा काय टिकला एवढा कार्यक्रम? म्हणजे या सगळ्यांबद्दल खरं तर एक अवघड गोष्ट मला करायला सांगितली आहे, ते म्हणजे चांगलं बोलायचं आहे आणि ह्यांच्याविषयी. नाही, नंतर मला लक्षात आलं की गोष्ट खरंच अवघड नाही आहे. या लोकांचं कामच इतकं मोठं आहे की तुमच्याविषयी वाईट बोलूच शकत नाही. खरं तर विदर्भाची व्होट बँक असं म्हणायला हरकत नाही. फक्त गंमत अशी आहे की विदर्भाच्या माणसाशिवाय हल्ली काय सरकारही चालत नाही. माझा मित्र भारत गणेशपुरे, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर, धन्यवाद. येस. भारत, सगळ्यांनाच काही जण प्रश्न विचारतायत, मलाही तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. नाही, तेच मला एकदम म्हणजे काय झालं की तू येणार असं तुझं नाव आलंय आणि बहुतेक मला असं वाटलं की बाबा माझाच नंबर असेल. एक ती धडकी भरली तुला सांगतो. म्हटलं माझ्याच वाटेला का हा म्हणजे एवढा इंटेलेक्च्युअल माणूस माझ्या नाही, मी तुला हाच प्रश्न विचारणार होतो की हे जे आता भाषेचा लहेजा तू बोलतोय, हा कुठला लहेजा वराडी वराडी म्हणून तू बोलतो? आम्हाला हे माहित नाही म्हणून हे वराडी वराडी म्हणून चाललो आहे. काय आहे तोंडातल्या तोंडात बोललं की वराडी होतं? नाही, तोंडात कसं एकदम स्पष्ट बोललो आपण. काय गोष्टी काय गोष्टी स्पष्ट नाही. पण खरंच मला सांग, या वराडची काय जादू आहे नक्की? नाही, काय झालं, भाषा आली नव्हती आतापर्यंत. अनेक भाषा आल्या होत्या, कोकणातली आली असेल किंवा मराठवाड्याची किंवा कोल्हापूरची, पण वराडी भाषा तेवढी आली नव्हती. तर नवीन असल्यामुळे लोकांना आवडलं. कसं नवीन पंखा कोणाला आवडतं. तुझं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. प्लीज बसून घे. थँक्यू. आणि याच्या पुढच्या कलाकाराची ओळख करून देण्यासाठी मी स्टेजवर बोलवतोय सिद्धार्थ जाधवला. चला हवा एवढ्या म्हटलं की एनर्जी, मस्ती, धमाल, म्हणजे जो जे एनर्जीचा स्रोत काय असतो तो सगळा दिसतो आपल्याला, बरोबर ना? आणि आजकाल असं म्हटलं जातं, म्हणजे चुकीचं नाही आहे की पेशंट जर आजारी असेल एखादा माणूस तर डॉक्टर त्याला सलाईन वगैरे लावत नाहीत, डायरेक्ट 2 एपिसोड दाखवतात, माणूस ठणठणीत बरा ना. खरंच डोस झाला नाही. आणि मला सगळेजण म्हणतात की मी खूप एनर्जेटिक आहे, खूप. आता तू काय म्हणजे कुठून आणतो एवढी एनर्जी, असे सगळे प्रश्न मला विचारतात. त्यामुळे मी इथे जो उभा आहे तो एका अशाच एनर्जेटिक माझ्या मित्राचं स्वागत करायला. आणि त्याचा प्रचंड उत्साह असतो त्याच्यात. आणि माझ्यात बऱ्याच गोष्टी साम्य आहेत. म्हणजे मी जेव्हा सगळ्या गोष्टी काढल्या, याच्यात खूप गोष्टी काढल्यात मी, तर म्हणून नाव फक्त बदललंय, बाकी माणूस सेमच आहे. सगळ्या गोष्टी तो करतो. असा आपल्या सगळ्यांचा लाडका आणि द मोस्ट एनर्जेटिक मॅन असं म्हणूया आपण, कुशल पत्रिकेचं.